गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानला जातो। या काळात आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी अनेक धार्मिक व पारंपरिक विधी केले जातात। त्यापैकीच एक महत्त्वाचा विधी म्हणजे गरोदर स्त्रीची चोर ओटी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, चोर ओटी म्हणजे नेमकं काय, चोर ओटी कधी भरावी, चोर ओटी कोण भरते, चोर ओटीमध्ये काय भरायचं, या विधीचं धार्मिक व शास्त्रीय महत्त्व। चोर ओटी म्हणजे काय? गरोदर स्त्रीच्या गर्भातील बाळ सुखरूप राहावे, आईला कोणतीही बाधा होऊ नये आणि घरात सुखद समृद्धी नांदावी, या हेतूने केली जाणारी ही एक पारंपरिक धार्मिक पूजा आहे। याला चोर ओटी असे म्हणण्याचे कारण म्हणजे ही ओटी गुपचूप कोणालाही न सांगता भरली जाते। चोर ओटी कधी भरावी? साधारणपणे 5वा, 7वा किंवा 9वा महिना, विशेषतः चंद्रवाढीच्या काळात, शुभवार, सोमवार, गुरुवार किंवा शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा व ग्रहण टाळावे। योग्य मुहूर्तासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा। चोर ओटी कोण भरते? सहसा सासू, आई किंवा ज्येष्ठ सुवासिनी स्त्री, जिचं वैवाहिक जीवन सुखी आहे, जिला संतती आहे अशी स्त्री भरते। विधवा किंवा अपत्य नसलेल्या स्त्रीने ही ओटी भरू नये अशी परंपरा आहे। चोर ओटीमध्ये काय भरायचं? तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, नारळ, फळे, केळी, सफरचंद, संत्री, साडी किंवा ओढणी, हळद, कुंकू, गोड पदार्थ। ओटी भरताना कोणालाही कळू न देता शांतपणे भरावी। धार्मिक महत्त्व: चोर ओटी भरल्याने आईला मानसिक शांतता मिळते, गर्भातील बाळावर दैवी कृपा राहते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, प्रसूती सुखरूप होते अशी श्रद्धा आहे। ही परंपरा श्रद्धेवर आधारित आहे। वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहार हे सर्व अत्यंत आवश्यक आहेत। जर तुम्हाला अशीच धार्मिक माहिती, परंपरा, संस्कारांशी संबंधित व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।